तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत BEE युनिट 5 इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक मशीन. तर बघा, आपण खाली इम्पॉर्टंट क्वेश्चन बघू. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, किंवा विथ नीट स्केचेस एक्सप्लेन व्हेरियस टाईप ऑफ लिमिटेशन ऑफ यूज फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ कोर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. जे कन्स्ट्रक्शन आहे कोर ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा, त्याच्यासाठी लिमिटेशन काय आहे ते एक्सप्लेन करायला लावले विथ डायग्राम सोबत. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड डिराइव्ह द EMF. आता हे जे क्वेश्चन आहे, हा वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मरचा, हा 6 मार्क्सला येतो आणि किंवा न्यूमेरिकलच्या वर पण हा क्वेश्चन विचारला जातो किंवा EMF इक्वेशन पण विचारलं जात असतं. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इक्वेशन ऑफ इट अँड ऑल्सो ऑब्टेन ट्रान्सफॉर्मर रेशो. आता जे वर्किंग प्रिन्सिपल आहे ऑफ ट्रान्सफॉर्मरचं, त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायला लावलं. त्यानंतर त्याचा ट्रान्सफॉर्मर रेशो आपल्याला ऑब्टेन करायला लावला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इम्पॉर्टंट आहे हा, एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर विथ सुटेबल डायग्राम स्टेट टू ॲप्लिकेशन ऑफ स्क्विरल केज अँड स्लिप रिंग इंडक्शन मोटर. बघा, आता हा जो क्वेश्चन आहे हा खूप वेळेस रिपीट झालेला आहे. 2024ला पण आलेला आहे, खूप वेळेस रिपीट झाला आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, 6 मार्क्सला येतो किंवा 8 मार्क्सला येतो हा क्वेश्चन. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. व्हॉट आर द डिफरंट लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर अँड इन विच पार्ट टेक प्लेस अँड हाऊ टू मिनिमाइज देम. बघा, हा पण क्वेश्चन भरपूर वेळेस विचारला गेलेला, हा पण 6 मार्क्सलाच येतो. हा क्वेश्चन पण तुम्ही करून ठेवा. दोन्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, दोन्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्यासाठी तुम्ही करून ठेवा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा एक क्वेश्चन आणि हा एक क्वेश्चन. त्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. डिफाईन त्यानंतर डिफाईन कोणते इम्पॉर्टंट आहे. पहिली, इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा, सेकंड, KVA रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. जे न्यूमेरिकल असतं त्याच्या स्टार्टिंगला डेफिनेशन किंवा EMF इक्वेशन हे विचारलं जातं. तर ह्या 2 डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, ह्या करून ठेवा तुम्ही. त्यानंतर आपण जाऊ, आता हा 2024ला आलेला प्रश्न आहे. बघा काय आहे, ड्रॉ टॉर्क आर्मेचर करंट, स्पीड आर्मेचर करंट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC शंट आणि सिरीज मोटर गिव्ह टू ॲप्लिकेशन फॉर इच मोटर. दोन्ही DC शंट आणि सिरीज मोटरचे ॲप्लिकेशन सांगायचे आणि त्याचा टॉर्क आर्मेचर करंट आणि स्पीड आर्मेचर करंटचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यांचे डायग्राम. इम्पॉर्टंट क्वेश्चन हा. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. ड्रॉ सेक्शनल व्ह्यू ऑफ अ DC मोटर अँड स्टेट फंक्शन ऑफ एनी 3 पार्ट्स. DC मोटरचा सेक्शनल व्ह्यू कसा आहे, काय काय प्रेझेंट असतं, कोणते पार्ट्स आणि त्या पार्ट्सचे फंक्शन राईट करायचे तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ अ सिंगल फेज इंडक्शन मोटर विथ सुटेबल डायग्राम अँड स्टेट ॲप्लिकेशन ऑफ स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. बघा, हा क्वेश्चन आलेला नाही आहे, जास्त करून त्यांनी 3 फेजवरच विचारले गेलेले, पण हा क्वेश्चन येऊ शकतो. तर 3 फेजवर थेरी क्वेश्चन असतो आणि न्यूमेरिकल हे आपलं सिंगल फेजवर असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, स्टेट हाऊ एडी करंट अँड हिस्टेरियस लॉसेस कॅन बी मिनिमाइज इन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. बघा, हा थेरी क्वेश्चन आलेले आहे, 2 थेरी क्वेश्चन सिंगल फेजवर आलेले, हा एक आणि सेकंड हा एक. बघा, त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे आपला, राईट फॉर्म्युला ऑफ कॉपर लॉसेस अँड आयरन लॉसेस इन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. कॉपर लॉसेसचा फॉर्म्युला काय आहे आणि नंतर आयरन लॉसेसचा फॉर्म्युला काय आहे ते आपल्याला त्यांनी राईट करायला लावलंय सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये. आता याच्यावर न्यूमेरिकल येतात, सिंगल फेजवर न्यूमेरिकल ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.